नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे वक्तृत्व आणि नेतृत्व या मंचावर आपण एक सिरीज बघत आहोत. तर त्या सिरीजचं नाव आहे अपयशातून यशाकडे जाणे. तर आज आपण प्रेरणा देणारे असे व्यक्ती बघणार आहोत की ते तरुणांना खूप सारी प्रेरणा देत असतात. तर असेच हे सातारचे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप काही केलेलं आहे, त्यांचं नाव आहे अमोल यादव. तर हे जेव्हा 19 वर्षाचे होते आणि ते आपल्या शिक्षणासाठी पायलट बनण्यासाठी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ट्रेनिंग चालू असताना त्यांना असं वाटत होतं की आपण जर हवाई जहाज बनवले तर किती छान होईल. म्हणून हे स्वप्न बघत गेले आणि त्या स्वप्नाच्या दिशेने कार्य करत गेले. जेव्हा ते आपल्या भारतामध्ये वापस आले आणि त्यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केली, तर पहिलं विमान त्यांनी बनवलं तेव्हा ते अपयशी ठरले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा विमान बनवलं तेव्हा सुद्धा ते अपयशी ठरलं. तर तिसऱ्या वेळेस त्यांनी आणखी परिश्रम घेऊन जे हवाई जहाज बनवले त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि यशस्वी झाल्याच्या नंतर त्यांनी खूप जणांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या हवाई जहाजासाठी मी माझी सगळी कमाई आणि माझ्या घरातील सर्व लोकांची सुद्धा कमाई घेतलेली आहे आणि माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तर या स्वप्नामध्ये मला 2 वेळेस अपयश आलं तरी मी तो स्वप्न पूर्ण करण्याचं सोडलेलं नाही आहे आणि मी पुढे हे करत राहिल्यामुळे मला ते स्वप्न पूर्ण करण्यात आलं. आणि अशा प्रकारे मी हे जे हवाई जहाज बनवलं होतं त्यांचं माहिती सगळ्यांना कळवली आणि त्याच्यामध्ये मला परमिशन म्हणजे उडवण्यासाठी त्या 4 वर्ष तरी लागले. तर ज्या वेळेस ते उडवण्यासाठी परमिशन मिळणार होती त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही मेक इन इंडियामध्ये तो प्रोजेक्ट लावा. तेव्हा मला विचार आला की आता हे कसं आपण जे आपल्या घराच्या छतावर बनवलेलं आहे ते कसं उचलायचं. तर त्यांनी ते क्रेननी उचललं आणि ते आपल्या मेक इन इंडियामध्ये ठेवलं. तर तेव्हा ते सांगतात की तिथे आम्हाला 2 लाख लोकांनी फोटो या हवाई जहाजासोबत घेतले आणि अशा प्रकारे आमच्या प्रोजेक्टला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. तर असे हे अमोल यादव सांगतात की माझ्या जीवनामध्ये खूप सारं कष्ट करत करत मी हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला 19 वर्ष लागलेले आहे. तर म्हणजे 19 वर्षात मी जे स्वप्न बघितलं होतं तर त्यानंतर ते 19 वर्ष पुढे मी सतत कार्य केल्यामुळे माझं स्वप्न ते पूर्ण झालं. आणि माझी मुलाखत नरेंद्र मोदीजींनी सुद्धा घेतली आणि त्यांनी सांगितलं की ह्याबद्दल तू थोडीशी काही लोकांना प्रेरणा देण्यासाठी माहिती सांग. तर तेव्हा मग त्यांनी सांगितलं की आपण परदेशातून विमान आणतो तेव्हा आपणाला ते 1000 कोटीमध्ये जातं. तर मी हे आपल्या त्या किमतीपेक्षा 1/4 किमतीमध्ये बनवू शकतो आणि आपण जे छोटं विमान बनवतो ते 70 ते 75 कोटीमध्ये येतं, तर ते मी त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये सुद्धा बनवू शकतो. तर अशा प्रकारे ह्यांनी हे जे विमान आपल्या घराच्या छतावर बनवलं होतं ते 6 लोकांना प्रवास करण्यासारखं बनवलं होतं आणि ते खूप छान होतं. अशा प्रकारे ते सगळ्या न्यूजमध्ये आलं होतं. असे हे पराक्रमी तरुण असे व्यक्तिमत्व आज आपणाला इथे मंचावर लाभलेले आहेत. त्यांनी खूप सारं आपल्या तरुणांना प्रेरणा दिलेली दिसत आहे की ते अपयशातून यशाकडे गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे ते सांगतात की मला केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांनी मदत केली आणि यांनी एक पालघरमध्ये प्रायव्हेट कंपनी उभारली 2016मध्ये आणि त्याच्यामध्ये ह्यांच्या भावांनी सुद्धा सहभाग घेतला. तर त्या कंपनीचं नाव आहे थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर अशा प्रकारे ह्यांनी सर्व भारतीय तरुणांना सुद्धा प्रेरणा दिली तर दिली.
आणि आपल्या भारतातील एक मोठे असे कार्य करणारे, विमान बनवणारे आपल्या भारतामध्ये पुढे आलेले दिसतात. तर असे हे तरुण आणि असे हे कार्य करणारे तरुण उत्साही पायलट आपण आज बघितलेले आहे. अमोल यादव यांचा आदर्श घेऊन तरुणांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. किती जरी आपणाला अपयश आलं तरी त्यापुढे यशाची पायरी असतेच असं मला वाटतं. आणि हे 2 शब्द मी इथे संपवते आणि ह्या मंचावरील संस्थापकांचे धन्यवाद मानते.